ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावरील संवर्धन कामाची आज शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी सुरू असलेल्या कामांचा दर्जा आणि गतीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या। किल्ल्याचे संवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मूळ स्वरूप जपत दर्जेदार पद्धतीने व्हावे अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली। कामावर नियमित पाणी मारण्याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदाराला टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच किल्ल्यावरील झाडाझुडपांची साफसफाई, परिसर सुशोभीकरण आणि शिवरायांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देशही देण्यात आले। यावेळी प्रतापगड परिसरातील पर्यटन सुविधा, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, रस्ते विकास, सार्वजनिक बांधकामे तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। म्हणजे काढून बघितलं त्यातली वाळू ते चुना वगैरे निघतोय का, पण निघत नाही। काय झालंय, नवीन केलेलं काम त्यातला जर चुना वगैरे काढला तर तो ढसळत खाली येतो। म्हणून साठी त्याला तेवढा क्युरिंग पिरियड दिला पाहिजे। आता मी तशा सक्त सूचना आर्किओलॉजी डिपार्टमेंटला दिल्यात आणि जी एजन्सी काम करते त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत। दर्जा बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही। मी ग्रामस्थांनाही सांगितलंय आणि आमच्या किल्ले प्रतापगड संवर्धन समितीवर विजय नायडू म्हणून आमचे तिथं सदस्य आहेत त्या समितीवर, त्यांना मी सांगितले 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा येत जावा, भेट देत जावा आणि तुम्हाला जर काही तसं आढळलं तर थेट मला लगेच त्याची कल्पना द्या। मी एवढंच सांगतो, इतक्या वर्षानंतर हे प्राधिकरण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना स्थापन झालं। खासदार उदयनराजे भोसले साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि मी त्याचा सहअध्यक्ष आहे। त्यामुळे मिळालेला निधी योग्य वापरायचा। त्या कामामध्ये सुशोभीकरणाच्या त्या बाबतीत देखील सूचना दिल्यात, काय सांगा ग्रामस्थ म्हणून काय सांगा? ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित सवानी कन्स्ट्रक्शनला सूचना केल्या होत्या। ज्या कामामध्ये काही त्रुटी दिसत होत्या, जाता येत्या रस्त्याला स्थानिक ग्रामस्थ आम्ही गेली 14 पिढ्या इथं राहतात, बाहेरून कुठून आम्ही आलेलो नाही। दिवसातून 3-4 ट्रिप आमच्या त्या कामावरती येते। जाता येता जे चुकीचं निदर्शनात येईल ते आम्ही त्यांना समजून सांगत होतो, त्या पद्धतीनं ते सुधारणा देखील करत होते। तसेच आज राज्याचे पर्यटन मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब आले, त्यांनी देखील संपूर्ण कामाची पाहणी केली। काही त्रुटी होत्या त्या संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करण्यास ते सूचना केलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्ण काम हे चांगल्या रीतीने चालू झालेलं आहे। ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारे कामाला विरोध नाही। संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत विविध विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून पर्यटन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवरही भर देण्यात आला।